ठाणे जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते। जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते। ठाणे शहरात सकाळी 8:30 ते 9:30 या 1 तासाच्या कालावधीमध्ये 26.42 मिलीमीटर पाऊस पडला असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे। जून महिना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती। त्यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता। या उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले होते। परंतु जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला। गुरुवारी देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली। यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। ठाणे शहरात सकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीत 26.42 मिलीमीटर पाऊस पडला। यामुळे शहरातील पेढा मारुती रोड, वंदना बस डेपोजवळ पाणी साचले होते। जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर तसेच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत आहे। कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षा चालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागतोय। तसेच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। नाले सफाईचे काम योग्य रीतीने झाले नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत। काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे। कल्याण शहरात शिवाजी चौक, खडकपाडा, गांधारे, टिटवाळा आणि 27 गावातील अनेक भागात पाणी साचले आहे। अंबरनाथ, बदलापूरसह आसपासच्या भागात गुरुवारी सकाळी 9च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली। सुरुवातीला रिमझिम असलेल्या पावसाने अर्धा तासात जोर धरला। पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला। कल्याण बदलापूर रस्त्यावर सकाळी पाणी साचले नसले तरी वाहतूक संथ गतीने सुरू होते। मात्र धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। 15 वर्ष झाले आम्ही राहायला होतो आहे, पण इतके वर्ष कधीच नाही पाणी साचले। ह्या वर्षीच पाणी आलेलं आहे। हे नाला आहे केल्यामुळे आमच्या इकडे पाणी आलेलं आहे। नाल्याचं काम त्यांनी करून घ्यायचं। माझं पूनम तातोबा शिंदे नाव आहे। आम्ही पिसवडीमध्ये राहतोय, जुन्या श्री कन्स्ट्रक्शनमध्ये। आमच्या इथं नवीन नाला बांधलेला आहे, पण ते त्यांनी पूर्ण पाणी जाण्यासाठी बांधलं की आमच्या घरातून पाणी येण्यासाठी हे बांधलं हे समजत नाही आहे। आम्ही त्यांना केडीएमसीला लेटर वगैरे दिलेलं होतं लिहून, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। आता सगळे येऊन जमले, आता बघूया काय करतात। आणि पाऊस एकतर भरपूर पडलाय, पूर्ण रूममध्ये पाणी शिरलेलं आहे। किती घरात पाणी शिरले आणि काय नुकसान झालेलं आहे? 300-350 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। सगळं पूर्ण बेडमध्ये, तिजोरीमध्ये, परत फ्रीजमध्ये पाणी पूर्ण सगळं गेलेलं आहे। बाथरूममधनं पण येत आहे पाणी। आणि परत आम्ही लेटर पण दिलं होतं तर तिथे 2 झाडं आहेत ती तोडण्यासाठी, पण ते अर्धच तोडलेलं आहे। परत ते त्यांनी तोडलंच नाही आहे। पण लेटर दिलेलं आणि ते पत्र वगैरे सगळे फुटलेले होते। तिकडल्या नाल्याचं पाणी इकडं आलं, शेतीतून पाणी। 15 वर्ष झाली आमच्या इथं चाळीमध्ये पाणी अजिबात आलेले नाही। लेटर दिले तरी सुद्धा ही दखल घेतली जायला नाही।